तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण गहू या पिकामध्ये आपल्याला नेहमी एक सर्वात मोठा प्रश्न पडतो की अमोनियम सल्फेट बेस्ड आहे की युरिया बेस्ड आहे. पण मी या दोन्हीविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे की अमोनियम सल्फेटचं काम काय आहे आणि युरियाचं काम काय आहे. दोन्ही याचं काम तसं म्हटलं तर सेमच आहे. युरियाचंही काम आहे नायट्रोजन फिक्स करणं आणि अमोनियम सल्फेटचं कामसुद्धा आहे जमिनीत हा पुरेसा नायट्रोजन नसल्यामुळे झाडाला नायट्रोजन उपलब्ध करून द्यायचं काम हे युरिया आणि अमोनियम सल्फेट या दोन्ही खताचं आहे. पण युरियामध्ये 46% नत्र म्हणजे नायट्रोजन हे अवेलेबल असते. तर ज्यावेळेस आपण झाडाला देतो किंवा आपण एखाद्या आपल्या क्रॉपला देतो त्यावेळेस तो युरिया लवकर लागू पडतो आणि सर्व लागू पडतो. आपण जेवढा युरिया फेकलेला हा सर्व लागू पडतो. पण अमोनियम सल्फेट हे आपण टाकल्यावर हे थोडं थोडं लागू पडतं, जेणेकरून ते जमिनीत जास्त दिवस राहतं आणि जास्त वेळ काम करतं. म्हणून दोन्ही याचं काम सेम आहे. धन्यवाद.